माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, द वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स, वेअर मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखेले एबी. In the vector algebra of maths, beta, we are continuing exercise 5.3. Let's continue with question number now. Prove by vector method that angle subtended at the semicircle is the right angle. सेमी सर्कल वरती अँगल जो आहे तो 90 दाखवायचा. क्लास 10th मध्ये आपण हे जॉमेट्री मध्ये प्रूफ केलेलं आहे, परंतु आता वेक्टर मेथड नाही करायचं बेटा. काय करायचं आपल्याला भाई? वेक्टर मेथड. तर एक काम करतो मी, सगळ्यात अगोदर एक सर्कल काढतो. काय काढतो बेटा? एक सर्कल काढतो. आता सेमी सर्कल वरती राईट अँगल ट्रायंगल आहे बरं का. मग आता आपण एक डायमीटर कन्सिडर करू. ओके, विदाउट लॉस ऑफ जनरॅलिटी आपण काय म्हणू? सेंटर ऍट ओरिजिन. ओके, center origin, otherwise it will not be proved without loss of generality. But I'm saying that center is at origin, angle is subtended. मग तुम्हाला माहिती आहे की सपोज इथे एक पॉइंट घ्या, समजा ए बी इज अ डायमीटर, सी इज द एनी पॉइंट ऑन द सर्कल. तर तुम्हाला माहिती आहे इथं घ्या, इथं घ्या, इथं घ्या, इथं घ्या, दॅट अँगल बिकम्स 90. ओके बेटा, सी टू ए जोडा, सी टू बी जोडा, आणि हा अँगल 90 दाखवायचा आपल्याला. टू शो अँगल सी इज 90. ओके, टू शो अँगल सी 90 आहे. कसं दाखवणार बेटा? अँगल सी 90, दॅट इज टू शो AC is perpendicular to BC. Are you understanding? That is, याचाच अर्थ टू शो. अच्छा, AC BC म्हणण्यापेक्षा मी त्यांना डायरेक्शन दाखवू, अशा वेक्टर्स करू. CA वेक्टर आणि CB वेक्टर, दॅट इज टू शो. मी असं म्हणू, CA वेक्टर इज परपेंडिक्युलर टू CB वेक्टर, कारण वेक्टर मेथड आहे. अच्छा, दोन वेक्टर परपेंडिक्युलर तेव्हा असतात जेव्हा त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 आहे. सो बच्चा, दॅट इज, मी असं म्हणू, टू शो CA वेक्टर is perpendicular to CB वेक्टर, दॅट मीन्स त्यांचा डॉट प्रोडक्ट 0. येस सर. आता कॅपिटल ए पॉइंट आहे, त्याचा पोझिशन वेक्टरला आपण म्हणू ए वेक्टर. हा जो बी आहे त्याच्या पोझिशन वेक्टरला बी. कॅपिटल सी आहे त्याच्या पोझिशन वेक्टरला सी वेक्टर. मग बच्चा आपण बोलू कन्सिडर. काय म्हणू? लेटस कन्सिडर CA वेक्टर डॉट CB वेक्टर, त्यांचा डॉट प्रोडक्ट घ्या ना. आपल्याला हा 0 दाखवायचा. मग आता तुम्हाला मी शिकवलंय CA वेक्टर विच मीन्स पोझिशन वेक्टर ऑफ सेकंड मायनस पोझिशन वेक्टर ऑफ फर्स्ट, दॅट मीन्स A वेक्टर मायनस C वेक्टर डॉट विथ B वेक्टर मायनस C वेक्टर. आर यू एग्री? कपडे घाला, अदरवाइज व्यवस्थित दिसणार नाही. अच्छा बळा, इन द डायग्राम इफ यू सी ओ ए वेक्टर जर म्हटलं तर हा असा होईल ना, ओ बी वेक्टर जर म्हटलं तर बी वेक्टर हा असा होईल ना पोझिशन वेक्टर. इज दॅट ओके विथ यू? जे आपण दाखवले पोझिशन वेक्टर कंसात ते हे आहेत ना. मग फ्रॉम डायग्राम कॅन आय राईट ए वेक्टर अँड बी वेक्टर हॅव सेम मॅग्निट्यूड? बघा लक्ष दे, मी असं म्हणू का की तो जो बी वेक्टर आहे इट इज निगेटिव्ह ऑफ द ए वेक्टर. दोघांची ही लेंथ तेवढीच आहे, दोघही रेडियसच आहेत, परंतु बी वेक्टर इज निगेटिव्ह ऑफ ए वेक्टर. तेवढाच आहे फक्त अपोजिट डायरेक्शन मध्ये. मग हा जो बी वेक्टर आहे याला टाकू का मायनस ए वेक्टर. सो ए वेक्टर मायनस सी वेक्टर डॉट विथ बी वेक्टर काय लिहू? निगेटिव्ह ऑफ ए वेक्टर. क्लिअर आहे बेटा? अच्छा, मग आता मला सांग, दिस इज इक्वल टू व्हॉट आर यू सेइंग? इथं AC आहे, इथं AC आहे, इथून एक -1 कॉमन घेऊ. हे बघ, ए वेक्टर मायनस सी वेक्टर डॉट विथ, जर का -1 कॉमन घेतला तर हे दोघं पॉझिटिव्ह होतील का नाही? ए वेक्टर प्लस सी वेक्टर. आर यू एग्री बेटा? बर, हे जे -1 आहे याला मी बाहेर घेऊ का डायरेक्ट इन दिस वे, आणि स्क्वेअर ब्रॅकेट टाकून असं लिहू का? ए वेक्टर मायनस सी वेक्टर डॉट विथ ए वेक्टर प्लस सी वेक्टर. एग्री? ओके बेटा, सी ए वेक्टर डॉट सी बी वेक्टर हे सोडवतोय ना मी. बर, मग याला आता -1 तसाच ठेवतो, हा ब्रॅकेट कम्प्लीट. हा
यू पीपल नो दॅट डॉट प्रोडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह, म्हणजे आपण याला सोडू शकतो लाईक धिस इंटू ब्रॅकेट ए वेक्टरचा डॉट विथ ए कॅन आय राईट बच्चा दॅट विल बी ए स्क्वेअर. अरे सॉरी नो मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर किंवा सिम्पली आय एम रायटिंग ए स्क्वेअर. ए वेक्टरचा डॉट विथ सी वेक्टर प्लस साइन टाक ना, ए वेक्टर चा डॉट विथ सी वेक्टर मायनस सी चा डॉट विथ ए वेक्टर. सो मायनस सी वेक्टर डॉट विथ ए वेक्टर मायनस सी वेक्टर आणि हा सी वेक्टर आहे की नाही. सो सी डॉट सी फक्त निगेटिव्ह. सो मायनस सी स्क्वेअर. अरे त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर ना, सी वेक्टर डॉट म्हणजेच मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. ओके कन्सेप्च्युअली बाळा ए डॉट सी आणि सी डॉट ए प्लस आणि मायनस विल कॅन्सल आउट वन अनदर. येस ऑर नो. दिस इज इक्वल टू हा मायनस वन इंटू ब्रॅकेट. आता बेटा ए आणि सी इफ यू सी सी वेक्टर तू जर का सेंटर पासून दाखवला तर हा असा होईल ना सी वेक्टर इन दिस वे इन दिस डायरेक्शन. क्लिअर बेटा. सो व्हॉट आर यू ऑब्झर्विंग मॅग्निट्यूड ऑफ ए इज सेम एज मॅग्निट्यूड ऑफ सी. अरे येस ऑर नो. ए वेक्टर मायनस I am writing a vector. Why? The beta magnitude of a vector is same as magnitude of c vector. Both are radius. That means a is equal to c. Getting? So a च्या जागी c किंवा c च्या जागी a टाकला. And finally you can see answer is 0. ca vector or cb vector 0 दाखवायचं होतं आपण दाखवला. That's why angle subtended at the semicircle is right angle. Getting? Take the screenshot. बघा 10वा क्वेश्चन आपल्याला सांगतोय की इफ द वेक्टर हॅज डायरेक्शन अँगल्स 45 आणि 60. समजा डायरेक्शन अँगल्स आर अल्फा बीटा गॅमा. त्यापैकी अल्फा आणि बीटा जर का दोन असतील तर तिसरा गॅमा काढू आपण. आहे की नाही. तुम्ही कोणतेही दोघं पकडा तिसरा काढा. सो बच्चा अल्फा इज 45 बीटा इज 60 डिग्री गॅमा इज क्वेश्चन मार्क. तर बच्चा आपल्याला रिलेशनशिप माहितीये एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज 1. ओके एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर डायरेक्शन कोसाइन्सचं आपापसातलं रिलेशन आहे. विच मीन्स कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज 1. अल्फा आणि बीटा माहितीये टाकून द्या. कॉस स्क्वेअर 45 डिग्री प्लस कॉस स्क्वेअर 60 डिग्री प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज 1. बेटा कॉस 45 इज 1 बाय रूट 2 चा स्क्वेअर. कॉस 60 इज 1 बाय 2 चा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज 1. 1 चा स्क्वेअर 1 रूट 2 चा 2 1 चा स्क्वेअर 1 2 चा 4 प्लस कॉस स्क्वेअर गॅमा अँड द आन्सर इज 1. क्लिअर बेटा. अच्छा मग आता इथं 1/2 प्लस 1/4. चला सिम्प्लिफाय करू. बेस सेम करून घेऊ. 4 दुने 8. ओके 8 ने मल्टिप्लाय केलं तर बेचोक 8 4. अरे यार एवढं कशाला बेस 4 करू ना 8 कशाला. व्हेरी सॉरी 4 करू ना. 4 ने मल्टिप्लाय कर. सो बे दुने 4 प्लस 4 1 4 अधिक कॉस स्क्वेअर गॅमा अँड द आन्सर इज 1. 2 आणि 1 3 भागिले 4 प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज 1. सो बेटा कॉस स्क्वेअर गॅमा 1 मायनस 3/4. 4तून 3 गेला. इट हॅज बिकम 1/4. हा कॉस स्क्वेअर गॅमा आहे तर बेटा स्क्वेअर रूट घेतले तर कॉस गॅमा येईल प्लस और मायनस 1/2. ओके मग आता मला सांग कॉस गॅमा जर का प्लस 1/2 आला स्क्रीनशॉट घे एकदा. आपण त्या दोन्ही व्हॅल्यूज घेऊ. 2 व्हॅल्यू आल्या ना बेटा. आहे का नाही. तो अँगल ऍक्युट असू शकतो किंवा ऑप्ट्यूज असू शकतो. 2 ऑप्शन्स तयार झाले आता इथं. सो कॉस गॅमा 1/2 ही पहिली केस म्हणून आपण. मग बेटा मला सांग कॉस गॅमा 1/2 कॉसचा कोणता अँगल 1/2 देतो बेटा पॉझिटिव्ह 60. विच मीन्स गॅमा 60 डिग्री म्हणजेच π/3. हा एक ऑप्शन आहे.
चला सेकंड केस आपण घेऊ. कॉस ऑफ गॅमा -1/2 म्हणजेच मायनस कॉस 60. क्लिअर बेटा. कॉस निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड. मग मी याला काय लिहू शकतो अलाइडने? कॉस पाय -π/3. ट्रिगोनोमेट्री जादुई ट्रिक्स युट्यूब वरचा आपला तो व्हिडिओ पहा. यू विल गेट युअर कन्सेप्ट क्लिअर विथ द अलाइड अँगल्स. कसं फिरव करायचं. गेटिंग? विच मीन्स बेटा कॉस ऑफ तीनातून बघ ना 3π मधून 1π गेला 2π/3. गेटिंग? सो गॅमा विल बी डिग्री मध्ये केला तर 120 डिग्री किंवा रेडियन मध्ये 2π/3. So these will be the two values of the angles. Clear beta? Take the screenshot. Most easy question beta. If the line makes angles 90, 135 आणि 45 with x, y आणि z axis, तर find direction cosines. DC काढायचे. कसे काढणार आपण? त्यांचे कॉस घ्यायचे. That's it. So बच्चा डायरेक्शन कोसाइन्स बर दे आर अल्फा. समजा अल्फा इज 90, बीटा 135 and that gamma 45. तर डीसीस काढायचे आपल्याला. यल काय बेटा? यल इज कॉस अल्फा which means cos 90 will be 0. चला m will be cos beta. cos beta means cos 135. 135 ला मिळू का? 180 - 45. बेटा cos 180 मायनस थीटा आपण मगाशीच पाहिलं. मायनस कॉस थीटा सेकंड क्वाड्रंट आहे. मायनस cos 45 is -1/√2 आणि n will be cos gamma म्हणजेच cos 45 म्हणजेच +1/√2. That's it. Get screenshot. Okay. Question number 12 is also very easy. If the line has direction ratios 4, -12, 18 हे डायरेक्शन रेशियोज आहेत तर फाइंड डायरेक्शन कोसाइन्स. वी नो रिलेशनशिप बिटवीन डीसी अँड डीआर. बेटा हे डीआर आहेत डायरेक्शन रेशियोज ए बी सी. दे हॅव गिवन टू बी 4 -12. ही लिहिण्याची पद्धत आहे बेटा माझी इन दिस वे. ठीक आहे ना? ओके. दीज आर द डीआर. आता मला पाहिजेत डीसीस डायरेक्शन कोसाइन्स. सो बच्चा रिलेशनशिप यल इज इक्वल टू प्लस और माइनस a/√a² plus b² plus c². So बच्चा प्लस और माइनस a is nothing but 4 upon √a चा स्क्वेअर which means 4 चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर म्हणजेच -12 चा स्क्वेअर प्लस c चा स्क्वेअर म्हणजेच 18 चा स्क्वेअर. अच्छा. सो बच्चा दिस इज इक्वल टू 4 अपॉन ओके प्लस और मायनस 4 अपॉन रूट मध्ये 4चा स्क्वेअर आहे 16, 12चा आहे 144. ठीक आहे ना? प्लस राहिला 18चा स्क्वेअर विच इज 324. सो बेटा प्लस और मायनस 4 अपॉन √. ही बेरीज करा 324 प्लस 144 मध्ये टाकायचं 16. 6 4 10 14. चला 1 2 1 3 4 7 1 8 484. ओके 484. तर बेटा हा 22 चा स्क्वेअर आहे. सो प्लस और मायनस 4 अपॉन 22 भाग जाईल. सो प्लस और मायनस 2 जाईल. सो 2 अपॉन 11. आर यू अंडरस्टँडिंग? सो हे आले यल चे. हा स्क्रीनशॉट घ्या. प्लस और मायनस 2/11. त्याचा अर्थ असा झाला बेटा ही खालची जी टर्म आहे ती येते 11. सो प्लस और मायनस 2 upon 11. मग इन दिस वे
यम चे काय होतील बेटा प्लस ऑर मायनस बी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजेच प्लस ऑर मायनस बी किती बेटा -12 हे खालचं उत्तर तर 11 येते. ओके सो हे मायनस काढा आणि प्लस ऑर मायनस लिहा 12/11. ओके कारण ऑलरेडी साइन मेन्शन्ड आहे. यल विल बी प्लस ऑर मायनस सी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. सो प्लस ऑर मायनस 18 अपॉन 11 दॅट्स इट. प्लस मायनस आपण ऑलरेडी टाकलेलं असतं. स्क्रीनशॉट घ्या. So beta, for this type of sum, question number 13, the direction ratios of the AB vector are given. If A चे coordinates are given, length of the AB, the distance in between 2 points is also given, and if find B bolle, I will give you a fixed format for this. Beta, that format is like this. Suppose you are having any 2 points, point A and point B, आणि यांच्यामधला distance D आहे बेटा. ठीक आहे ना. समजा A चे coordinates आहेत x1, y1, z1. ठीक आहे ना. x1, y1, z1. ह्या B चे coordinates आहेत बेटा x2, y2 आणि z2. ओके आता बघ डायरेक्शन रेशोज माहित असतील तर डायरेक्शन कोसाइन ऑटोमॅटिकली भेटतात. हे बघ बेटा dr a b c वरून काय निघतात dc which are l m आणि n. dr वरून dc भेटतात आपल्याला. तर इन दिस केस व्हॉट यू हॅव टू डू इज x2 मायनस x1 इज प्लस ऑर मायनस ld. नाही का कोणातूनही कोणाला तो जो डिफरन्स आहे तो प्लस येईल नंतर मायनस येईल. बेटा y2 मायनस y1 इज प्लस ऑर मायनस md आणि z2 मायनस z1 इज प्लस ऑर मायनस nd. आर यू गेटिंग? यू हॅव टू रिमेंबर दिस फॉर्मॅट. क्लिअर आहे? आता या सम मध्ये बघ डायरेक्शन रेशोज ऑफ द ए बी आर गिवन विच आर -2, 2 आणि 1. बर मग इथे बघ ए बी सी काय दिले बच्चा त्यांनी -2, 2, 1. क्लिअर आहे? मग मी आता काय काढू शकतो डायरेक्शन कोसाइन्स. सो यल इज इक्वल टू ए अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. So a is nothing but -2 upon under root. बोला a चा स्क्वेअर सो -2 चा येईल 4, 2 चा येईल 4, 1 चा येईल 1. सो -2 अपॉन 4 आणि 4 8 आणि 1 9 रूट मध्ये 9 चा अर्थ असा झाला -2/3. हे कोण आलं यल. मग आता बेटा m विल बी b अपॉन अंडर रूट a square plus b square plus c square. It is 2. So 2 upon 3. n will be c upon under root a square plus b square plus c square. c is 1 आणि तो खालचा फॅक्टर 3 आहे. सो l m आणि n आले आपल्याला. झालं. एका पॉइंटचे कोऑर्डिनेट्स पण माहिती आहेत. म्हणजे समजा x1 y1 z1 आपल्याला माहिती आहे एल एम एन पण आपण काढलेले आहेत आणि डिस्टन्स इज 6. इन दिस केस बेटा इन दिस सम यू कॅन सी सपोज एक पॉइंट आहे ह्या पॉइंट बी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहित नाही विच आर सपोज x2 y2 आणि z2. तर x1 y1 z2 दिले ना आपल्याला 4 1 5. या दोघांमधलं डिस्टन्स आहे d has also been given to be 6. Length of the AB is 6. ओके मग आता काय राहिलं काहीच नाही. स्क्रीनशॉट घे आपण पुसू आणि फॉर्म्युला व्हॅल्यू टाकू. ओके सो एल एम एन जे आहेत तर त्यांना एकदा लिहून घेऊ ना आपण. -2/3 एल आहे एम किती आहे बाळा 2/3 आणि एन किती आहे रे 1/3. ओके हे पाठ करा. हे हा फॉर्मॅट पाठ करा. ओके फास्ट मध्ये यू विल गेट द आन्सर.
चल मग आता x2 विल बी फ्रॉम दॅट फॉर्म्युला x2 विल बी x1 प्लस और मायनस LD. मग चला x1 ला टाका, x टाका 4 प्लस और मायनस L किती बेटा -2 आता हे मायनस साइन काढून टाक ना, कारण की प्लस आणि मायनस आहेच आहे. अरे येस और नो 2/3 टाइम्स डिस्टन्स इज 6 3 दुने 6. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? ओके सो 4 प्लस और मायनस आहे ना, एकदा प्लस घे, बेदुने 4 और x2 च्या 2 व्हॅल्यू येतील ना, और दिस x2 विल बी 4 -2 म्हणजेच x2 8 असेल और x2 2 असेल, 2 व्हॅल्यू आल्या. चला हे झालं. y2 विल बी ऍक्च्युली हा फॉर्म्युला झाला ना आपला, हा y2 विल बी y1 प्लस और मायनस MD. ठीक आहे चला, विच इज इक्वल टू y1 म्हणजे 1 प्लस और मायनस m किती आहे बेटा 2/3 डिस्टन्स इज 6. आता बाकी सगळं पुसू का? बाकी एव्हरीथिंग इज नोन टू अस. ठीक आहे 3 एक 3 3 दुने 6 म्हणजेच 1 प्लस और मायनस 2 दुने 4 म्हणजेच बच्चा y2 विल बी 1 + 4 किंवा y2 विल बी 1 - 4 म्हणजेच 1 आणि 4 5 किंवा एकातून 4 गेले -3. हा झाला x2 y2 आणि आता z2 विल बी z1 प्लस और मायनस ND. What was z1? It was 5 plus or minus n was 1/3 d6. Are you getting? Okay. So बेटा 3 एक 3 आणि 3 दुने 6 5 प्लस और मायनस 1 गुणिले 2 2 म्हणजेच 5 + 2 येईल z2 किंवा 5 - 2 येईल z2 5 आणि 2 7 किंवा 3. Which means B हा कोण असेल 8 5 7 और बर का काय असेल 2 - 3 3. ह्या दोन पैकी एक असेल तो. क्लिअर आहे? टेक द स्क्रीनशॉट.